चे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता तरंग चौथा परिच्छेद 32 क्रमांकाचा तरंग चौथा परिच्छेद 32 क्रमांकाचा जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्याची व्यवस्था। तर बघा विचारसागर नामक ग्रंथातील या चतुर्थ तरंगामध्ये श्री गुरुदेव सांगतात, एखाद्याने मंत्राने त्याचा शत्रू दाखवला तर त्याला मिथ्या समजून त्याच्या नाशाची तो जशी इच्छा करत नाही, तसं अविद्या मायेने दाखवलेले जगत मिथ्या असल्यामुळे त्याच्या नाशाची इच्छा तुला होऊ नये। तो म्हटलं, हे तुमचं सगळं खरं, स्वप्न मिथ्या आहे कोणाला माहिती नाही, सर्वांनाच माहिती, पण वाईट स्वप्न पडू नये म्हणून लोक जसं प्रयत्न करतात तसं मिथ्या जरी जगत असलं तरी त्याची प्रतीती मला येऊ नये असं मला वाटतं। तर गुरुदेव म्हटले, मग स्वप्न मिथ्या आहे त्याची प्रतीतीची येऊ नये असं वाटत असेल तर ही क्रियात्मक उपाय करण्यापेक्षा झोपू नये, म्हणजे स्वप्नाची प्रतीतीच येणार नाही। तसे जगत मिथ्या आहे पण त्याची सत्यत्वाने भ्रांती होते आणि म्हणून दुःख भोगावं लागतं। तर जगताची सत्यत्वाने प्रतीतीची येऊ नये असं वाटत असेल तर अज्ञानरूपी निद्रेमध्ये कधी जाऊ नको। अविद्येचे निदान विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, म्हणजेच आत्मस्वरूपाची जागृती कायम ठेव। त्याने विचारलं, आत्मस्वरूपाची जागृती ठेवायचं म्हणजे? म्हटले, अहम ब्रह्मास्मी असा निश्चय कर। अहम ब्रह्मास्मी बोधे उदिते पश्चात सर्वं खलुइदं ब्रह्म। तो म्हणू लागला, तसा तर निश्चय होत नाही ना, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, पण जीव ब्रह्म ऐकी निश्चय माझं होत नाही। गुरुदेवाने विचारलं, का होत नाही? त्याने सांगितलं, अनुभूतीने, श्रुतीने आणि युक्तीने जीव ब्रह्मामध्ये काय प्रतीतीला येतो? मला भेद प्रतीतीला येतो। त्याने ते सिद्धही केलं। गुरुदेवाने त्याचं उत्तर देताना सांगितलं, मध्यंतरी पूर्वमीमांसक आले, शिष्याने त्यांना शांत करून आपली शंका पुढे केली। मग गुरुदेवाने सांगितलं, बाबा तू केलेली शंका सप्रमाणिक आणि संयुक्तिक आहे असं जरी प्रथमदर्शनी वाटलं तरी दोन शब्द एका अर्थवाची मांडल्यामुळे ही शंका आहे। कोणती ती? तर ब्रह्म आणि ईश्वर। पण मग आता ते जरी तत्वता एक असले तरी वाच्यार्थात ते एक नाही कसे हे कळण्याकरता आम्ही तुला एका चैतन्याचे 4 प्रकार करून दाखवतो। पण ते प्रकार, त्याचं स्वरूप आणि भेद म्हणजे वास्तव स्वरूप आणि औपाधिक भेद हे कळणं जरा कठीण असल्यामुळे सदृष्टांत ही गोष्ट सांगतो। त्याकरता एका आकाशाचे 4 प्रकार करून दाखवली। दृष्टांतामध्ये एका आकाशाचे 4 प्रकार कळाले का सिद्धांतामध्ये एका चैतन्याचे 4 प्रकार तुझ्या लक्षात येतील। त्यातलं पहिलं सांगितलं घटाकाश, इकडे कुटस्थ चैतन्य, जलाकाश जीव चैतन्य, मेघाकाश ईश्वर चैतन्य आणि महाकाश ते ब्रह्म चैतन्य, असे 4 चैतन्याच्या ठिकाणी दृष्टांतामध्ये 4 आकाश आणि दृष्टांतातले 4 आकाश कळले म्हणजे 4 चैतन्य आपल्या लक्षात येईल। आणि मग हे 4 चैतन्य 4 आकाश आपल्या लक्षात आल्याच्या नंतर ज्याच्याकरता हा उहापोह केला त्याचा विचार कालच्या परिच्छेदामध्ये आपण 31 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ब्रह्म आणि ईश्वर हे जरी तत्वता एक असले तरी त्यांच्यामध्ये भेद कसा झाला, औपाधिक वाच्यार्थात कसा भेद आहे हा विचार करत असताना आपण पाहिलं निरपेक्षिक व्यापकता आणि सापेक्षिक व्यापकता। निरपेक्षिक व्यापकता म्हणजे काय? ज्या व्याप्तीला कुठेच प्रकारचा मर्यादा नाही। अमर्याद म्हणजे देशकाल वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला, विश्वाकार किंवा पंचदशीतला श्लोक म्हटलं आपण, न व्यापित्वात देशतो आणतो नित्यत्वात नापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा। ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी 3 प्रकारचा परिच्छेद नाही, देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही। मग 2 ब्रह्माचा विचार काल आपण केला, एक महत ब्रह्म, दुसरं बृहन्नाद ब्रह्म। बृहन्नाद ब्रह्म त्याची निरपेक्षिक व्यापकता आहे आणि महत ब्रह्म कंसात माया आहे ना, तिची काय सापेक्षिक व्यापकता आहे। का बरं? मायेला देश परिच्छेद नाही का? सगळ्या देशात आहे। काल परिच्छेद नाही, सगळ्या कालात आहे। पण वस्तू परिच्छेद आहे, वस्तूच्या म्हणजे परमात्म्याच्या एका अंशाच्या ठिकाणी आहे। याकरता आपण गीतेतला श्रीमद भगवद्गीतेतला 14व्या अध्यायातला श्लोक पाहिला महत ब्रह्मा करता आणि 10व्या अध्यायातला शेवटचा श्लोक पाहिला बृहन्नाद ब्रह्मा करता। बृहन्नाद ब्रह्मा करता आत्वा बहुनेतेन किं ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्याम इदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत। माझ्या एका अंशावर हे जगत आहे असं परमात्मा बोलतात। आणि मग एका अंशावर कोण? ते एक ढालगर निर्माण झाली ती माया आणि तिची सर्व ही ख्याती। मग या रूपाने पाहिलं तर मूर्त ब्रह्म या कारणे मी पिता, महत ब्रह्म हे माता आणि आपत्य पुंडसुता जगदंबरू या रूपाने पाहिलं तर माया हिची सापेक्षिक व्यापकता आहे आणि ब्रह्माची निरपेक्षिक व्यापकता आहे। मग मायेची सापेक्षिक व्यापकता चतुर्दश भुवनामध्ये आहे, परमात्म्याच्या एका अंशावर आहे पण पूर्ण अंशावरती नाही।
आणि माया उपाधिक मायेमध्ये प्रतिबिंबित असणारं जे चैतन्य त्याला नाव आलं ईश्वर. मग मायेची जर सापेक्षिक व्यापकता असेल तर माया उपाधीने युक्त असणारी ईश्वराची सुद्धा व्यापकता कशी झाली? सापेक्षिक. आणि ब्रह्माची व्यापकता निरपेक्षिक. ब्रह्म आणि ईश्वर याच्यातील भेद काय? तर एक सोपाधिक आहे, दुसरं निरुपाधिक आहे. एक सापेक्षिक व्यापक आहे, दुसरं निरपेक्षिक व्यापक आहे. आणि ब्रह्म कसं आहे तर ज्ञान स्वरूप आहे आणि ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे. आणि मग सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराच्या ठिकाणी हे सर्वज्ञता ते ऐश्वर्य मायेमुळे आलेलं आहे. म्हणून ईश्वराची व्यापकता खरे ईश्वर नित्यमुक्त आहे म्हणून तो तत्वतः ब्रह्माहून काही भिन्न नाही. हे जरी खरं असलं तरी त्यांनी काल आपल्याला ही गोष्ट दृष्टांताने पटवून दिली. एक दोन बंधू आहे, खूप त्यांचं परस्परावर स्नेह आहे, प्रेम आहे, पण ते कालांतराने विभक्त झाले. आणि त्रयस्थाने विचारलं का हो तुम्ही विभक्त झाला? कारण काय? त्याने सांगितलं माझा बंधू पूर्वी सज्जन होता, आजही आहे, त्याचं माझ्यावर माझं त्याच्यावर पूर्ववत आजही प्रेम आहे, पण त्याची पत्नी जरा कजाग आहे, भांडकुदळ आहे, कुलाटा स्वभावाची आहे. आणि तिच्याशी जोपर्यंत त्याचा संबंध आहे तोपर्यंत जरी तो प्रेमळ असला तरी तो कसा आहे? त्याज्यच आहे, आमचं एकत्र राहणं जमणार नाही. तसं या ठिकाणी म्हटलं ज्याची पत्नी कजाग आहे असा कोण इथं? पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. माया रूपी पत्नी आहे आणि तिचा पती कोण आहे? ईश्वर रूपी पती आहे. आणि त्याचा थोरला बंधू कोण आहे? ब्रह्म आहे. आणि हे दोघं एकत्रच होते, ब्रह्म आणि ईश्वर. पण ते ब्रह्माला बिचारायला पत्नीच नाही, तो आपला एकटा जीव सदाशिव आहे ना. एकमेव द्वितीयम ब्रह्म नही नानास्ति किंचन, हे किंचन आपली नाना नास्ति किंतु एकमेव द्वितीयम ब्रह्म असते. आणि ईश्वराने तिच्यासोबत विवाह केला आणि ती या दोघांमध्येच कलह लावण्याचा प्रयत्न करू लागली. आता तिच्या कलह आणि यांच्यात काही भांडण निर्माण झालं नाही, पण तिचा तो कुलटा स्वभाव असल्यामुळे तो म्हटला जरी हा माझा बंधू प्रेमळ असला, वंदनीय असला, तर तिच्याशी जोपर्यंत त्याचा संबंध आहे तोपर्यंत त्याचं माझं एकत्र नांदणं संभवनीय नाही. अशा पद्धतीचे या दृष्टांताने ब्रह्म आणि ईश्वरामधला आपल्याला भेद लक्षात आला. म्हणून तत्वात जरी एक असले तरी औपाधिक त्यांच्यामध्ये भेद आहे. सापेक्ष व्यापकता तो ईश्वर आहे आणि निरपेक्षिक व्यापक ते ब्रह्म आहे. सर्वज्ञ तो ईश्वर आहे आणि ज्ञानस्वरूप ते ब्रह्म आहे. मग या रूपाने पाहिलं तर महत ब्रह्म या उपाधीनियुक्त तो ईश्वर आहे आणि बृहन्नाथ ब्रह्म ज्याला कुठलीच उपाधी नाही ते मात्र ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्म आणि ईश्वर हे तत्वता एक असले तरी त्यांच्या वाच्यार्थामध्ये भेद आहे. आणखी एक भाव पाहिला आपण, पण एवढं मात्र खरं आहे कधी कधी ब्रह्म शब्द सुद्धा ईश्वर अर्थाने आणि कधी कधी ईश्वर शब्द ब्रह्म अर्थाने वापरला जातो. कुठे? यत्वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती तद्वी प्रविशंती तद्वी जिज्ञासस्व तद् ब्रह्मेती. असं म्हणत असताना ज्यापासून हे सगळं जगत निर्माण झालं, ज्याच्यामध्ये स्थित राहतं आणि ज्याच्यात लीन होतं, असं म्हणताना ब्रह्माचं निर्विकारत्व राहणार नाही. मग पण ज्यापासून म्हणताना यत्वा तद् जिज्ञासस्व तद् ब्रह्मेती, इथं जो ब्रह्म शब्द आला तो वाच्यार्थाने काय घ्यायचा? त्याचा अर्थ मग ईश्वर घ्यायचा. किंवा ब्रह्मशब्द आला, बरोबर आहे, त्या ब्रह्मशब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे जयापासून सगळं महिमंडळ हे झाले, म्हणजे इथला ब्रह्मशब्द ईश्वर अर्थाने घ्यावा लागतो अर्थाची संगती लागण्याकरता. आणि जयाची कृपा सावाय जीव ब्रह्मावरील आहे, ब्रह्मतृणातळी जाय उदासे जेणे. असं म्हणताना जीव ब्रह्माच्या वर कसं जाईल? तर ब्रह्मशब्दाचा अर्थ इथे काय घ्यायचा? पुन्हा ईश्वर. कारण माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती असं म्हणताना जीव ईश्वराचा काय होतो? अधिष्ठान होतो. मी ते ब्रह्मशब्द दोन्ही ठिकाणी ब्रह्मशब्द कोणत्या अर्थाने घेतला? आपण ईश्वर अर्थाने घेतला, म्हणजे आपल्याला संगती लागली. आणि काही काही ठिकाणी ईश्वर शब्द ब्रह्म अर्थाने घ्यावा लागतो. जसं तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, 4 वेदाची 4 महावाक्य आहे. त्याच्यामध्ये तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य, तो म्हणजे तू जीव चैतन्य, आणि अशी म्हणजे आहेस. मग ते ईश्वर तू जीव चैतन्य आहे असं गुरुदेव सांगतात. आणि तो ईश्वर कसा? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र. मी जीव कसा? अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र. आणि तो मी होईलच कसा? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, लक्षंत्र साम्य नाही. मग इथे ईश्वर शब्दाचा लक्षार्थ घ्यावा लागतो. कोण? ब्रह्म चैतन्य. म्हणजे तू असणारा जीव कोण आहे? ईश्वर नाही, ईश्वराचा अधिष्ठान असणारा ब्रह्म ते तू आहेस असं सांगणं. म्हणजे इथे आपण ईश्वर शब्द लक्षार्थाने घेतला, म्हणजे ईश्वर शब्दाचा लक्षार्थ काय होतो? ब्रह्म. आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ काय होतो? ईश्वर. मग ज्या वेळेला वाच्यार्थ घ्यायचा असेल आणि ब्रह्म शब्दाचा प्रयोग केलेला असेल त्याचा अर्थ काय घ्यावा? ईश्वर घ्यावा. आणि ज्या वेळेला लक्षार्थ घ्यायचा असेल आणि ईश्वर शब्दाचा प्रयोग केला असेल तर त्याचा लक्षार्थ कोण घ्यावा? ब्रह्म. म्हणून क्वचित ठिकाणी ब्रह्म ईश्वर अर्थाने आणि ईश्वर पद सुद्धा ब्रह्म अर्थाने वापरलं जातं, फक्त ते जाणून घ्यावं लागतं. पण उपाधी रूपाने पाहिलं तर या दोघांमध्ये भेद मानला पाहिजे. आणि अधिष्ठान रूपाने पाहिलं तर तत्वता ते एकच आहे. अशा पद्धतीचे विचार करून झाल्याच्या नंतर आता हा सगळा विचार कशा करता केला? त्यांनी जीव ब्रह्माचा भेद सिद्ध करण्याकरता एक श्रुती दिली होती. कोणी?
पूर्व पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या शिष्याने द्वासुपूर्णा संयोजा सखायाम समान वृक्ष परिश्वजाते तयोरण्य पिपल स्वादवत्य नष्णन्यो अभिचाकशती अशी श्रुती देऊन बुद्धिरूपी वृक्ष घेतला आणि त्याच्यावर दोन पक्षी घेतले होते. कोण? जीवात्मा आणि परमात्मा. जीवात्मा कसा? करता भोक्ता प्रकाश्य आणि परमात्मा कसा? अकर्ता अभोक्ता प्रकाशक. अशा पद्धतीने जीवात्म्यात आणि परमात्म्यात कोणी भेद सांगितला? श्रुतीने सांगितला असा तो बोलला. तर त्याला म्हणतात बाबा तू श्रुती घेतली पण श्रुतीचा अर्थ जो श्रुतीला अभिप्रेत आहे तो नाही घेतला, अर्थ तू केला, माती श्रुतीच्या मानला. जसं मागे एकदा बोललो, आम्ही एका कीर्तनाला गायक म्हणून टाळ घेऊन उभा होतो. कीर्तनकाराने अभंग घेतला, झाली पापा तापा तुटे त्यातलं चरण होतं. ते म्हणले माय गेली पाप गेलं, बाप गेला ताप गेला, लेकराची ताटा तुटून झाली आणि अभंगाच्या अमुक चरणात म्हणावं लागलं. ते पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, असा प्रकार तिथे असतो. मग आता बरं संताचं वचन नाही का, तो काय म्हणेल मी प्रमाण देऊन बोलतो. प्रमाण देऊन बोलतो पण प्रमाणातलं नाही बोलत ना. बाप गेला ताप गेला, माय गेली पाप गेला, असा अर्थ करता येईल का त्या चरणाचा? पण त्यांनी केला तसा या शिष्याने केला. चरण घेतलेलं आहे, आपले श्लोक श्रुती घेतलेली आहे, द्वासुपर्णा संयोजा सखायम. पण त्या श्रुतीला जे सांगायचं ते नाही सांगितलं, श्रुतीचा आधार घेऊन आपल्याला जे वाटतं ते बोलला. मग श्रुतीचा आधार काय, अर्थ काय ते सांगा. तर श्रुतीचा बुद्धिरूपी वृक्ष आहे पण त्यावर दोन पक्षी कोणते नाही? जीवात्मा आणि परमात्मा नाही. मग कोणते आहे? कूटस्थ आणि चिदाभास आहे. कोणते दोन पक्षी आहे? कूटस्थ आणि चिदाभास. असं का घ्यायचे? कारण सर्वच आकाशाला काय म्हणत नाही म्हटलं आपण? घटाकाश. सर्वच आकाशाला मठाकाश म्हणत नाही. कोणत्या आकाशाला घटाकाश म्हणतात? ज्याला घटाची पोकळी जेवढ्या पोकळीला अवकाशाला लागली त्याला आपण घटाकाश दिलं, जेवढ्या अवकाशाला मठाची पोकळी लागली त्याला मठाकाश हे नाव दिलं. मग तशा पद्धतीने आपण सगळ्याच चैतन्याला कूटस्थ म्हणतो का? हो नाही. बुद्धी म्हणजेच अंतकरण, अंतकरणाची वृत्ती आहे ना, याला अधिष्ठान जे चैतन्य त्याला काय नाव देतो आपण? कूटस्थ चैतन्य. म्हणजे व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी, व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या काही भागाच्या ठिकाणी कूटस्थ ही संज्ञा कोणत्या उपाधीमुळे आली? बुद्धी उपाधीमुळे. अंतकरण बुद्धी या उपाधीमुळे आली. म्हणजे बुद्धीमुळेच व्यापक चैतन्याच्या ठिकाणच्या काही भागाच्या ठिकाणी कूटस्थ ही संज्ञा आली की नाही? बरं, बुद्धी जर नसती तर त्या कूटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास कोणात पडला असता? पडायला जागाच नव्हती. म्हणजे त्याचा जन्मच कोणाद्वारा आहे? बुद्धीद्वारा. बरोबर ना? मग बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी जीवात्मा आणि परमात्मा हे दोन पक्षी घ्यावे का कूटस्थाने आभास घ्यावा? कूटस्थाने आभास घ्यावा. कारण आभासाची सिद्धी कोणा वाचून नाही? बुद्धी वाचून नाही. आणि व्यापक असणाऱ्या चैतन्याच्या काही भागाच्या ठिकाणी, जसं व्यापक असणाऱ्या आकाशाच्या काही भागाच्या ठिकाणी कूटस्थही आपलं घटाकाशी संज्ञा कोणामुळे आली? घटामुळे. तसं व्यापक ब्रह्मचैतन्याच्या काही भागाच्या ठिकाणी कूटस्थही संज्ञा कोणामुळे आली? या बुद्धीमुळे. म्हणजे कूटस्थ संज्ञा ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी बुद्धीमुळेच आहे आणि चिदाभासाची सिद्धी बुद्धीमुळेच आहे. म्हणून बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी कोणते घ्यायचे? चिदाभास आणि कूटस्थ. कोण घेता कामा नाही? जीवात्मा आणि परमात्मा घेता कामा नाही. मग या रूपाने पाहिलं तर श्रुतीने भेद प्रतिपादन केला का कूटस्थ आणि आभासाची सिद्धी केली? कूटस्थ आणि आभासाची सिद्धी केली. श्रुतीने काही भेद प्रतिपादन केला नाही. म्हणजे तू दिलेली जीव ब्रह्मा ऐक्याचा भेद प्रतिपादन करणारी श्रुतीच काय आहे? चुकीची आहे असं गुरुदेवाने सांगितलं. दुसरं तो काय म्हटलं होता? युक्ती दिली होती. जीवात्मा याला म्हटलं आपण, परमात्मा हा या जीवात्म्याचा या परमात्म्याचा अंतर्भाव केला तर कोण राहणार नाही? कर्म करता किंवा उपासक राहणार नाही. आणि या परमात्म्याचा या जीवात्म्याचा अंतर्भाव केला ऐक्य करण्याकरता तर कर्मफलदाता किंवा उपास्य दैवत राहणार नाही. म्हणजे 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येईल असं कोण बोलला होता? पूर्वपक्ष. म्हटले येणार नाही. म्हणजे काय येणार नाही? कारण बघा आता आभास हा जो भाग आहे तो ईश्वर चैतन्याच्या लक्षणात आहे का ब्रह्मचैतन्य आपल्या त्या जीव चैतन्याच्या लक्षणात आहे का दोन्ही लक्षणात आहे? दोन्ही लक्षणात आभास हा भाग आहे. नाथबाबाने आपल्याला त्याला प्रमाण दिलं. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेथे. अविद्या म्हणजेच कंसात बुद्धी. म्हणजे बुद्धीमध्ये कुटस्थ चैतन्याचा पडलेला आभास त्याला नाव आलं जीव आणि मायेमध्ये पडलेला ब्रह्मचैतन्याचा आभास त्याला नाव आलं ईश्वर. बरोबर ना? म्हणजे आभास भाग दोन्हीकडे आहे. मग आभास भाग दोन्हीकडे असल्यामुळे इथं जीवाच्या ठिकाणी कर्म करता किंवा उपासक जीवाला म्हणतात. म्हणजे कोणत्या आभासाला म्हणतात? कशात पडलेल्या आभासाला इथे कर्म करता किंवा उपासक म्हणतात. बरोबर आहे? बुद्धीमध्ये पडलेल्या अविद्येमध्ये पडलेल्या आभासाला कर्म करता किंवा उपासक असं म्हणतात. आणि ज्यावेळेला परमात्म्याला कर्मफलदाता किंवा उपास्य दैवत म्हणतात तिथे कोणत्या कशामध्ये पडलेल्या आभासाला? मायेमध्ये पडलेल्या आभासाला काय म्हणतात? कर्म करता किंवा फलदाता. म्हणजे कर्म करण्याचा आणि फल देण्याचा व्यवहार कोणत्या आभासाच्या ठिकाणी? मायेमध्ये पडलेल्या आभासाच्या ठिकाणी कंसात ईश्वर. आणि कोणाच्या ठिकाणी कर्म करण्याचा किंवा फल भोगण्याचा व्यवहार आहे?
अविद्येमध्ये बुद्धीमध्ये पडलेल्या आभासाच्या ठिकाणी. म्हणजे आभासामध्ये भेद नाही का? मग आहेच आहे. एक आभास कशात पडलेला आहे? मायेत. दुसरा कशात पडलेला आहे? बुद्धीत. बुद्धी कशी आहे? बुद्धी म्हणजे कंसात अविद्या, अल्पज्ञा. अविद्या कशी आहे? ते मलिन सत्ववती. आणि माया कशी आहे? शुद्ध सत्ववती. त्यामुळे तो कसा झाला? सर्वज्ञाता धर्म. याच्या ठिकाणी अल्पज्ञाता धर्म. म्हणून हा झाला कर्म करता, तो झाला फलदाता. हा झाला उपासक, ते झालं उपास्य दैवत. आणि मग या उपासकाने त्या उपास्य दैवताची प्रसन्नता प्राप्त करण्याकरता केली नवविध भक्ती ही उपासना. किंवा य कर्मकर्त्याने त्या कर्म फलदात्याकडून फल प्राप्त होण्याकरता केलेलं यज्ञादी कर्म ही त्रिपुटी. पण मग ही त्रिपुटीचा व्यवहार अधिष्ठानाच्या ठिकाणी आहे का आभासाच्या ठिकाणी आहे? बरोबर आहे, आभासाच्या ठिकाणी आहे. कोणाच्या ठिकाणी नाही? अधिष्ठानाच्या ठिकाणी नाही. मग जो कर्म उपासना श्रुतीने प्रतिपादन केले, 80,000 श्रुती कर्माच्या, 16,000 श्रुती उपासनाच्या. उपासना एक मानसिक कर्म दोन्ही एकत्र केल्या तर 96,000 श्रुती. त्याच्यामध्ये त्रयीत आलं, त्रिपुटी आले. कर्म करता करता करण क्रिया, उपासक उपास्य दैवत उपासना. पण हा व्यवहार कोणाच्या ठिकाणी? आभास अंशात सांगितला श्रुतीने का अधिष्ठान अंशात? आभास अंशामध्ये. बरं, आभास अंशामधला भेद आम्हाला मान्य नाही का? सिद्धांताला मान्यच आहे. कारण औपाधिक भेद वास्तव अभेदाचे लाभाने करत नाही. देव देऊळ परिवारू करुणी की जे डोंगरू, त्याचा भक्तचे व्यवहारू कान व्हावा. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. मीची होऊनी पांडवा, करती माझी सेवा, नव लावतो सांगावा असे ऐक. मग भक्त भगवंत होऊन सुद्धा भगवंताची भक्ती त्याग करतात का? नाही. म्हणजे तुकोबऱ्याला ज्ञान जरी झालं तर भक्ती केलीच की नाही? ज्ञान गिळून गावा गोविंद गा, टाळाटाळी लोकला नाद, अंगी मोरळा छंद, भोगभोगिताच्या आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंद गा. ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीला, आपल्या त्या वारीला पंढरपूरला नाही गेले, काय बिघडेल त्यांचं? काहीच बिघडणार नाही. पण जातात की नाही? माझी जीवीची आवडी म्हणतात, पंढरपुरा नाही नगुडी. बरं, आवड ही निर्निमित्त असते. जेवण केल्याच्या नंतर काही लोक आता आहे ना वचन देऊन घेतात. मग काय घेण्याची गरज आहे का? नाही घेतल्याच्या नंतर मरतील का? पण घेतात की नाही? त्यांची काय ती आवड आहे. आणि आवडीला निमित्त लागत नाही. निर्निमित्त असते ती आवड, सनिमित्त असते ती गरज. मग निर्निमित्त असते ती जर आवड आहे, त्याला काय माऊलीची ओवी आहे, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशी आणि भुलवी, तरी ते काय म्हणजे आक्षेपार्थाने आवड असेल, लाज वाटत नाही. भर लोकात 4 लोकात खात असताना, 4 लोकात बिडी पित असताना, लोकाला त्या बसमध्ये एखादा पित असताना किती त्रास होतो आजूबाजूच्या लोकाला. दमा नसलेल्या माणसाला प्राण घुटमळतो, असं कासावीस होतो जीव. तरी ती लोक असं चोरून लपून त्यांचा कार्यक्रम चालू असतो. मग असं बरं, त्यांना लई लोक चांगली म्हणतात का आसपासची, पण ते करतात की नाही? मग त्यांना त्याची लाज वाटते का? वाटत नाही. का वाटत नाही? आवड आहे काय त्यांना, ती आवडी आणि लाजवी. बरं, व्यसन असेल, शिन वाटतो का? तुम्ही ती 4 चिलम पिणारी लोक बघा, ती एकत्र राहिली ना, आपण नुसते एकमेका सहाय्य करू प्रमाण म्हणतो, जगेलच असं नाही. पण ती लोक प्रमाण म्हणत नाही पण जगतात. ती लगेच एक जण लगेच मळायला सुरुवात करतो, दुसरा तो खडा ओला करतो, तिसरं ते चिरगुट ओलं. पण ते चिरगुट ओलं करायला पाणी लागतं, आणि पाणीच नाही जवळ. आणि ते बसले आपल्या आश्रम बापाच्या डोंगरावर जाऊ. तो म्हटलं आत्ता जातो. म्हणजे कुठे आळंदीत. आम्ही इतका आलोच. श्रम वाटत नाही त्यांना, कारण व्यसन आणि सीन शक्यच नाही. ते व्यसन आणि सिनवी, तरी ते काही आवडी आणि आवड असेल, लाज नाही. व्यसन असेल, सीन नाही. आणि पिसा असेल, भूल पडल्याशिवाय राहत नाही. पिसा आहे आणि त्याला भूल पडलं नाही. वेडा आहे त्याला भूल पडली नाही. असं वेडा म्हटलं का तो काहीतरी वेडे काम करणारच आहे ना. एक ते आपल्या कोरडे माऊलीच्या मुखातून ऐकलं होतं, कोणाचा लाईट दिसला, कोणाची खिडकी दिसली, कोणाचं काही याचं दिलं, गोटा घेतला फेकला, बरं त्याचा नियमित का अचूक बरोबर फुटायचं. आणि मग ते शेजारीचे लोक तक्रार घेऊन आली का ती आई म्हणायची, जाऊ देव वेडे येते, जाऊ देव वेडे येते. आता बाईने ऐकून घेतलं. पण एक बाई म्हणायला लागली, का हो एवढं जरी वेड येतं तुमच्या घरचं का काच बल फोडत नाही? तेवढं वेडं नाही म्हटले ते. तेवढं वेडं नाही, पण वेड येते. मग हे लबडपणा आहे ना. कारण आवड असेल, लाज वाटत नाही. व्यसन असेल, सीन वाटत नाही. पिसा असेल तर भूल पडल्याशिवाय राहत नाही. मग माऊली म्हणतात आवडी आणि लाजवी, व्यसन आणि सिनवी, पिशी आणि न भुलवी, तरी ते काही. याचा अर्थ या गोष्टी घडणार म्हणजे घडणार. हे कशा करता आपण बोलत होतो? याच्या अगोदर आपला काय विषय चालू होता नेमकं? वाह वाह, चिदाबा म्हणजे श्रुतीने प्रतिपादन केलेला जो भेद आहे ना. हा, आणि याच्याकरता आपण म्हटलो माझी जीवीची आवडी, बरोबर ना, पंढरपूर आणि नगुडी. मग माऊलीला वारी करण्याची गरज नाही, पण त्यांची काय ती आवड निर्निमित्त आहे. पण मग ती आवडीने त्रिपुटी द्वारा म्हणजे ज्ञानोबराय भक्त झाले, पांडुरंग भगवंत झाले. जीवीच्या जीवा, प्रेम भावाच्या भावा, तुझ वाचुनी केशवा, आणून आवडे, असं माऊली म्हणतात. माऊली उपासक झाले की नाही? पांडुरंग परमात्मा उपास्य देवत झाले की नाही? बरं, ते उपासनेचं फल आहे आजी संसार सफल झाला, येम आहे.
देखिले पाय विठोबाचे. पण मग हे करत असताना तिथे द्वैत दिसतं की नाही? बरं, तरी माऊली वास्तव अद्वैत जाणतात की नाही? अवास्तव अद्वैत प्रतिपादन करतात की नाही? मग माऊली ज्या वेळेला वास्तव अद्वैत प्रतिपादन करतात आणि त्याच्या व्यवहारात द्वैत दिसतं, ते व्यवहारातलं द्वैत सत्य एक वास्तव अद्वैत सत्य आहे ना. पण व्यवहारातलं द्वैत कसं आहे? कल्पित आहे. आणि सांगतात ते वास्तव अद्वैत ते सत्य आहे. बरं, वास्तव अद्वैत असल्यामुळे आणि कल्पित द्वैत असल्यामुळे, कल्पित द्वैतामुळे भक्तीचा व्यवहार झाला, कल्पित द्वैतामुळे भजन करणे कर्माचा व्यवहार घडला, त्रिपुटीची सिद्धी झाली. आणि वास्तव अद्वैताला बाद सुद्धा आला नाही. कारण जो भक्तीचा किंवा कर्माचा व्यवहार आहे तो कोणत्या अंशाच्या ठिकाणी आहे? आभास अंशाच्या ठिकाणी आहे. तो मायेमध्ये पडलेला आभास तिथून फळ देतो आणि इकडे अविद्येमधला आभास त्याची वारी करतो, बरोबर की नाही? मग तो आभासाच ठिकाणी कशाचा व्यवहार घडला? भक्तीचा आणि कर्माचा व्यवहार घडला. आणि तिथे भेद मान्य आहे. कोणाला? सिद्धांताला मान्य आहे, पूर्व पक्षाला मान्य आहे. आणि अधिष्ठान अंशामध्ये कर्माचा व्यवहार आहे का फल देण्याचा व्यवहार आहे का? कुठला व्यवहारच नाही, अव्यवहार्य स्थिती आहे, अव्यवहार्य स्थिती आहे. मग अधिष्ठान अंशामध्ये काय आहे? अभेद आहे, तो ज्ञानपरश्रुती सांगतात. आणि आभास अंशामध्ये भेद आहे, ते कर्मपर किंवा उपासनापर श्रुती सांगतात. मग कर्म उपासनापर श्रुतीला 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येण्याचं कारणच नाही, कारण त्या आभास अंशामध्ये कर्म उपासने संगती तिथे आम्ही भेद मानलेला आहे. आणि अधिष्ठान अंशामध्ये अभेद सांगतात, तर ते दोन्ही पक्षाला मान्य आहे. मग मग युक्तीने जीवाचा परमात्म्याचा अंतर्भाव केला, परमात्म्याचा जीवात्मा अंतर्भाव केला, तर हा राहणार नाही, हा राहणार नाही, 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येईल. व्यर्थत्व येईल का व्यर्थत्व येण्याचा संबंधच नाही, कारण आभास अंशामध्ये भेद आहे तो मान्यच आहे. आणि अधिष्ठान अंशामध्ये अभेद सांगतो आम्ही. त्यामुळे जीव ब्रह्मायकी निश्चय व्हायला युक्तीने सुद्धा हरकत नाही, श्रुतीने हरकत नाही, आणि अनुभूतीने सुद्धा हरकत नाही. अनुभूतीने सुद्धा आपण देवाची शरणागती केली आणि देवाची शरणागती करून आपण जर भेद ठेवला तर तो परमात्म्याला मान्य आहे का? म्हणजे भेदाचा व्यवहार करून जर देवाची आपण भक्ती केली, तो आवडेल परमात्म्याला का त्याच्यामध्ये अभेद पाहून व्यवहार केलेला आवडेल? आपला एखादा सख्खा मित्र असतो, म्हणजे मित्रामध्ये दोन प्रकार, एक चुलत मित्र आणि सख्खा मित्र. सख्खा मित्र कोण? ज्याच्यापासून आपण काहीच लपवत नाही. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्येती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणम. मग आपले मित्र सुद्धा एखादा आपण तू माझा मित्र आहे म्हणत असेल आणि त्याच्यापासून काही गोष्टी लपवत असेल, तर त्या मित्राला तरी आपली मैत्री मान्य होईल का? की तो आपल्यासोबत असा व्यवहार केला, आपल्याला त्याची मैत्री मान्य होईल का? म्हणजे ज्याच्यामध्ये कुठेतरी आभेद पाहिला जातो तोच आवडतो कुठल्याही क्षेत्रामध्ये. मग व्यवहारात सुद्धा जिथे आभेद वाटतो तो जर आवडतो, तो परमात्म्यात भेद ठेवून जर आपण त्याची भक्ती केली त्याला आवडेल? परमात्मा लाज काढतात त्याची. ज्ञानेश्वरीमध्ये मज लागी शरण रिघीजे आणि जीवत्वेची आशीजे धिक या बोरी ललजीची प्रज्ञा केली. अरे मला शरण येतो आणि जीवदशेने भिन्न राहतो, तुझ्या प्रज्ञेला बुद्धीला लाज कशी वाटत नाही? असं परमात्मा रागवून बोलतात की नाही? म्हणजे आभेद शरणांगती देवाला अपेक्षित आहे. बरं जाऊ द्या, या विचारसागराच्या ग्रंथामध्ये सुरुवातीला ज्या 18 ओव्या आपण पाहिल्या त्यातली पहिली ओवी, ओम नमोजी श्रीकृष्ण राया मजवरी तुझा अनुग्रह व्हावया श्रीगुरु चरण कमलाया. पुढचा शब्द महत्व आहे, अभिन्नत्वे नमे तुम्ही. अभिन्नत्वे तुकोबराय म्हणतात तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद, आहे ना. मग ज्ञानोबराय म्हणतात मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांगुरू हरी. ज्या वेळेला ते आभेद शरणांगती घेऊन त्याच्याशी व्यवहार करतात ना, मग त्यांच्या शिव्या सुद्धा त्याला गोड वाटतात. जनाबाई महाराज त्याच्याशी आभेद व्यवहार करतात म्हणून अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रान रणकी झाली, तरी तो म्हणतो जने जने असं असं करू नको ना, मी मायेचंच कार्ट आहे, पती जन्माला माझी उधरी. पण त्या अनाधिकारी लोकांना कळणार नाही ना, त्यामुळे माझं भांडं असं उघडं करू नको. मी तुझे ओव्या नाही काढत का? तुला जात्यावर दळायला मदत करत नाही का? तुझे गौऱ्या वेचत नाही का? असं सगळं परमात्मा तिची अगदी उठक बैठक करून तिची क्षमा याचना करतात. का? कारण त्यांनी आभेद शरणागती केली आहे. एखादा मुलगा आहे तो आपल्या बापाशी राहतो, बापाच्या प्रॉपर्टीवर हक्क दाखवतो आणि बापासोबत भेट ठेवतो. मग दोन पुत्रापैकी आणि एक पित्याशी आभेद मानतो आणि पिता हाच आपला परमेश्वर मानून त्याची सेवा करतो. त्यांनी प्रॉपर्टीची अपेक्षा केली नाही तरी बाप प्रॉपर्टी कोणाला देणार? त्यालाच देणार. आणि झोबे येत पाहिजे त्याला नाही देणार. मग चिदानंद रूप शिवम शिवम ही जी प्रॉपर्टी आहे, हा जो ब्रह्मानंद आहे, नित्यानंदापुढे आनंद तो कोण? विशेष सुखभय बापुढे ते क्षीण क्षीण जे ते नसरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन येव. हा आनंद कोणाला प्राप्त होईल? परमात्म्याशी भेदाची शरणागती करेल त्याला का अभेद शरणागती करेल त्याला? अभेद शरणागती. मग आपला व्यवहारातला अनुभूतीने सुद्धा पाहिलं तर जीव ब्रह्मामध्ये अभेद सिद्ध होतो, तत्वता का भेद सिद्ध होतो? अभेद सिद्ध होतो. मग आता श्रुती युक्ती अनुभूतीने काय सिद्ध झाला? अभेद सिद्ध झाला. आणि तू काय सिद्ध केला होता? भेद सिद्ध केला होता. पण तू श्रुती दिली होती, श्रुतीचा अर्थच चुकीचा लावला होता. श्रुती बुद्धिरूपी ठिकाणी कोणते दोन पक्ष तू घेतलेस? जीवात्मा आणि परमात्मा. आणि जीवात्मा कसा सांगितला? कर्ता भोक्ता प्रकाश.
परमात्मा अकर्ता अभोक्ता प्रकाशक, पण त्या ठिकाणी अर्थच चुकीचा आहे. श्रुतीचा अर्थ कोण घेत, कोणते दोन पक्षी नाही, जीवात्मा आणि परमात्मा नाही. बुद्धिरूपी वृक्ष बरोबर आहे, पण पक्षी जीवात्मा आणि परमात्मा नाही. कोण दोन पक्षी आहे? पण कुटस्थ आणि आभास आहे ना. आणि मग आभास अंशामध्ये भेद आहे आणि अधिष्ठान कुटस्थ अंशामध्ये काय आहे? अभेद आहे. बरं, जीवात्म्याचा परमात्म्याचा एकमेकात अभेद सांगण्याकरता दोघाचा अभेद करावा लागतो का अधिष्ठानाचा अभेद सांगतो आम्ही? अधिष्ठानाचा अभेद सांगतो. आणि हा कर्म उपासनेचा व्यवहार 96,000 श्रुतीने सांगितलं. तो कोणत्या अंशात आहे? आभास अंशात आहे. आणि आभास अंशातला भेद कोणाला मान्य नाही? आम्हालाही मान्य आहे, बरोबर ना. आणि अधिष्ठान अंशातला अभेद कोणाला मान्य केला पाहिजे? तूही मान्य केला पाहिजे. त्यामुळे युक्तीने सुद्धा काय सिद्ध होत नाही? भेद सिद्ध होत नाही. काय सिद्ध होतो? अभेदच सिद्ध होतो. आणि अनुभूतीने पाहिलं तर परमात्मा म्हणतो भेद ठेवून जर मला शरण याल तर तिकडे जा, आणि अभेदाने शरणागती या तर मग मी तुम्हाला सर्व काही माझं ऐश्वर्य देईल. म्हणजे श्रुती युक्ती अनुभूतीने जीव ब्रह्मात काय सिद्ध होतो? अभेद सिद्ध होतो. काय सिद्ध होत नाही? भेद सिद्ध होत नाही. तू केला कोणते दोन शब्द एक मानल्यामुळे? जीवात्मा आणि परमात्मा म्हणण्यापेक्षा आता इथे ईश्वर आणि ब्रह्म, ईश्वर आणि ब्रह्म हे दोन शब्द एकार्थवाची मानल्यामुळे तुला ही शंका आली. पण दोन शब्द एकार्थवाची नसून त्यांचा वाच्यार्थ काय आहे? भिन्न आहे. मग जसा मायेमध्ये पडलेला आभासांश तो ईश्वर, तो काय झाला? कर्मफलदाता किंवा उपास्य दैवत. आणि अविद्येमध्ये पडलेला कुटस्थाचा अभ्यास तो झाला जीव, तो झाला कर्मकर्ता किंवा उपासक. आणि त्यामुळे त्या आभासांशामध्ये भेद आम्हाला मान्यच आहे. त्यामुळे 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येत नाही. अशा पद्धतीने श्रुती आपला युक्ती आणि अनुभूती जे भेद सिद्ध केला होता, तर पहिला श्रुतीमध्ये भेद नाही सिद्ध होत का? कारण तिथे परमात्मा आणि जीवात्मा दोन पक्षी नाही, कुटस्थ आणि आभास आहे. युक्तीने अभेद सिद्ध होत नाही, कारण आभास अंशामध्ये कर्म करण्याचा उपास फल देण्याचा व्यवहार आहे. कशामध्ये नाही? अधिष्ठान अंशामध्ये नाही. आणि अधिष्ठान अंशामध्ये अभेद आहे हे आम्हाला, तुलाही मान्य आहे. आणि आभास अंशामध्ये भेद आहे हे आम्हाला मान्य आहे. त्यामुळे तुझं आणि आमचं काही भांडण काही आहे की नाही, कोणाचं कोणाशी नगडे संबंध. आणि आता राहिलं काय? हे अनुभूतीने पाहिलं तर परमात्मा सुद्धा म्हणतो मला शरण येऊन तुम्ही जीव दर्शन राहिला तर ही शरणागती मला सुद्धा आवडणारी नाही. उलट श्रुती आहे त्याकरता इह नानाय व पश्यती स मृत्यू मापनोती. जो या ठिकाणी नानात्व परमात्म्यानं आपल्यात पाहतो तो एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूलाच प्राप्त होतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम. अर्थात त्याला विसरला मग विसरली तया थोर झाले आणि पचतील खाणी 84च्या. विसरणं म्हणजे काय? त्याच्यात आपल्यात भेद पाहणं. कारण तत्वता ममय वंश जीवलोके तो सांगतो आणि तरी आपण त्याच्यात भेद पाहतो. मग त्या 84चा फेरा त्याला तोच फिरायला लावतो. आणि जो त्याच्यात अभेद पाहतो लगेच वडिलांनी जसं बाळाला कडेवर उचलून घ्यावं तसा परमात्मा त्याला आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतो. याचा अर्थ श्रुती युक्ती आणि अनुभूतीने काय सिद्ध होत नाही? भेद सिद्ध होत नाही. उलट पक्ष काय सिद्ध होतो? अभेद सिद्ध होतो. म्हणून कोणता निश्चय व्हायला हरकत नाही. जीव ब्रह्म ऐक्य आहे ना, अभेद निश्चय व्हायला हरकत नाही असं गुरुदेव बोलतात. आणि तो आशय आपण आता सगळा बघितला, फक्त पंक्ती तेवढ्या बघूया. तरंग 4 परिच्छेद 32 क्रमांकाचा जीव ब्रह्माचा काय आहे? सिद्धांत मते अभेद आहे. ठीक ना. आता बघा त्यातली पहिली श्रुती द्वा सुपर्णा आपण जे बोललो ते आता बोलतात. जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्याची व्यवस्था. आकाशाच्या दृष्टांताने चैतन्याचे एक कुटस्थ चैतन्य. दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? घटाकाशाच्या ठिकाणी. 2 जीव चैतन्य दृष्टांतातल्या जलाकाशाच्या ठिकाणी. 3 ईश्वर चैतन्य दृष्टांतातल्या मेघाकाशाच्या स्थानी. आणि 4 ब्रह्म चैतन्य दृष्टांतातल्या महाकाशाच्या स्थानी. असे कोणते भेद? पण हे औपाधिक का वास्तव? हे जे औपाधिक आणि चैतन्याचे सुद्धा भेद कसे आहे? औपाधिक. आणि आकाशाचे भेद सुद्धा कसे? औपाधिक. म्हणजे यांच्यामध्ये औपाधिक रूपाने पाहिलं तर भेद आहे आणि वास्तव पाहिलं तर अभेद आहे. तसं ईश्वर आणि ब्रह्म यांच्यामध्ये औपाधिक भेद आहे, तत्वता पाहिलं तर अभेद आहे. पण इथे वाच्यार्थात अभेद पाहून चालेल का? नाही. आणि लक्षार्थात भेद पाहून चालेल का? नाही. मग लक्षार्थात काय पाहायला पाहिजे? अभेद. आणि वाच्यार्थात काय पाहायला पाहिजे? भेद. मग वाच्यार्थामध्ये भेद पाहताना, भेद असताना जर तुम्ही अभेद पाहू लागला तर वैष्णवाचा धर्म कळाला तुम्हाला? नाही, आहे ना. आणि लक्षार्थामध्ये अभेद असताना भेद पाहू लागला तरी वैष्णवाचा धर्म कळाला नाही. मग वैष्णवाचा धर्म कधी कळाला असं म्हणायचं? वाच्यार्थात काय आहे? भेद आहे, तिथे तुम्ही काय पाहत असाल? भेद पाहत असाल. लक्षार्थात अभेद आहे आणि तिथे अभेद जाणत असाल तर मग तुम्हाला वैष्णवाचा धर्म कळाला. आणि जग कसं कळालं? विष्णुमय कळालं. विष्णुमय
जग. वैष्णवाचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे वाच्यार्थात भेद असताना अभेद पाहणं अमंगळ आहे. वाच्यार्थात भेद असताना अभेद पाहणं अमंगळ आहे. आणि अधिष्ठानात अभेद असताना भेद पाहणं अमंगळ आहे. आणि वाच्यार्थात भेद आहे, भेद पाहू लागला वरवर, मंगळ आहे. आणि अधिष्ठानात अभेद आहे, तो अभेद जाणायला लागला, मंगळ आहे. ठीक ना. आणि तो विषय आता इथे सांगतात. आकाश दृष्टांताने कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य असे कल्पित भेद, तिथं भेद शब्द नाही पण तिथं आपण अध्यार करायचा. कोणता भेद तिथं? कल्पित भेद लक्षात आले म्हणजे असे समजून येईल की एका बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी कोणी सांगितलेले आहे? वेदाने. पण त्याचा अर्थ काय आहे? शिष्याने काय केलेला आहे? जीवात्मा आणि परमात्मा. पण तसा नसून काय आहे? कुटस्थ आणि आभास. ते सांगतात बघा. त्याचा अर्थ जीव आणि परमात्मा असा नसून, म्हणजे शिष्याला म्हणतात तू जो केला तसा, त्याचा अर्थ नाही. मग त्याचा अर्थ काय? तर आभास आणि कुटस्थ असा आहे. आता जीवात्मा आणि परमात्मा अर्थ का नाही आणि आभास आणि कुटस्थच काय हे तरी सिद्ध करावं लागेल ना. तू केलेला अर्थ चुकीचा आहे, मग आम्हीच केलेलं बरोबर आहे, याला पुरावा काय? कसं ते सिद्ध होईल? तर कुटस्थ आणि आभास यांचं स्वरूप बुद्धीवर अवलंबून आहे का त्या जीवात्मा आणि परमात्मा स्वरूप बुद्धीवर अवलंबून आहे? आत्ताच आपण सिद्ध केलं ना. कुटस्थ आणि आभास म्हणजे कोणत्या चैतन्य? कुटस्थ आणि चैतन्याचं स्वरूप अवलंबून आहे कोणावर? आपलं कुटस्थ आणि आभासचं स्वरूप कोणावर अवलंबून आहे? बुद्धीवर. कोणाचं अवलंबून नाही? पण जीवात्मा आणि परमात्म्याचं अवलंबून आहे. कारण जीवात्मा स्वरूप कोणावर अवलंबून आहे? अविद्या. परमात्मा स्वरूप माया, कल्पना, अविद्या. त्याने झाला जीव. माया उपाधी शिव बोली जेती. म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचं स्वरूप कोणावर अवलंबून आहे? माया अविद्येवर अवलंबून आहे. कोणावर नाही? बुद्धीवर अवलंबून आहे. आणि बुद्धीवर कोणाचं दोघांचं अस्तित्व अवलंबून आहे? कुटस्थ आणि आभासाचं. आता कुटस्थाचं ब्रह्मरूपाने तत्वाचं अस्तित्व जरी अवलंबून नसलं तर व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या सगळ्याच भागाला काय नाव येत नाही? कुटस्थ नाव येत नाही. कोणत्या भागाला नाव येतं? जेवढ्या ब्रह्मचैतन्याच्या भागाला या बुद्धीची उपाधी लागली तेवढ्याच अधिष्ठानाला काय नाव आलं? कुटस्थ. म्हणजे व्यापक ब्रह्मचैतन्याच्या काही भागाच्या ठिकाणी कुटस्थ ही संज्ञा कोणामुळे? बुद्धीमुळे. आणि चिदाभासाची सिद्धीच नाही कोणाशिवाय? बुद्धीशिवाय. कारण पडला आभास कोणामध्ये? बुद्धीमध्ये. त्याला नाव येतं चिदाभास आहे ना. म्हणून बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी कोणते घेऊ नये? जीवात्मा आणि परमात्मा घेऊ नये. कारण त्यांचं अस्तित्व कोणावर अवलंबून नाही? बुद्धीवर अवलंबून आहे. त्यांचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? माया विद्येवर अवलंबून आहे. मग तिथे तुम्ही घ्या. तर इथे बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन जर पक्षी घेत असेल तर व्यापक आकाशाच्या, व्यापक चैतन्याच्या जेवढ्या भागाला बुद्धी उपाधी लागली तेवढ्या भागाला अधिष्ठान चैतन्य नाव कोणामुळे आलं? बुद्धीमुळे. आणि त्या अधिष्ठान चैतन्याचं पडलं प्रतिबिंब त्याला नाव चिदाभास. कोणामुळे आलं? बुद्धीमुळे. म्हणजे बुद्धीशिवाय चिदाभासाची प्रतीती नाही. आणि बुद्धीशिवाय व्यापक ब्रह्म चैतन्याच्या अधिष्ठानाला कुठंच संज्ञा नाही. म्हणून बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी घेताना कोणते घेऊ नये? जीवात्मा आणि परमात्मा घेऊ नये. कोणते घ्यावे? जीव आणि आपलं कुटस्थ आणि चिदाभास घ्यायला हरकत नाही. तेच आता सांगतात बघा. आता जे आपण बोललो बघा. कारण बुद्धीच्या योगाने बघा, बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्य अधिष्ठान चैतन्य म्हणजे कोणतं? ब्रह्मचैतन्य. अधिष्ठान चैतन्य म्हणजे सर्वत्र असणारं ब्रह्मचैतन्य. पण त्याच्या ब्रह्मचैतन्याच्या काही भागाला कुटस्थता आहे ना, कुटस्थ ही संज्ञा. आणि बुद्धी संबंधानेच म्हणजे बुद्धीचा आणि कुटस्थ चैतन्याचा आध्यात्मिक संबंध घडला आणि त्या कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब चिदाभास कोणात पडला? बुद्धीत पडला. म्हणून बुद्धी वाचून चिदाभासाची प्रतीती सिद्धी नाही. आणि व्यापक ब्रह्मचैतन्याच्या काही भागाला कुटस्थ ही संज्ञा कोणाशिवाय नाही? बुद्धीशिवाय नाही. म्हणून बघा, कारण बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्याला कुटस्थता आणि बुद्धी संबंधानेच आभासाला जीवता आली आहे. बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्यास काय नाही? कुटस्थता नाही. बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ ही संज्ञा येणार नाही. आणि आभासाचे तर काय असणार नाही? स्वरूपच असणार नाही. कोणाशिवाय? बुद्धीशिवाय. म्हणून हे दोन पक्षी कोण घ्यावे बुद्धीच्या ठिकाणी? कुटस्थ आणि आभास. कोण घेऊ नये? जीवात्मा आणि परमात्मा घेऊ नये. ठीक ना. असं कोण कोणाला सांगतं? सिद्धांती पूर्व पक्षाला सांगतात. ठीक ना. बघा, म्हणजे कुटस्थ आणि आभास यांची स्वरूपे बुद्धीवरच अवलंबून आहे, चकारात्मक. आणि म्हणून बुद्धिरूप वृक्षाचे ठिकाणी दोन पक्षी आहेत असे कोणी रूपक केले? वेदाने. ते केले आहे. म्हणजे बुद्धिस्त कोण? जीव धर्मवान असणारा आभास आणि अधिष्ठान चैतन्य ठिकाणी आलेलं नाव कोण? कुटस्थ. याचे ग्रहण केले पाहिजे. आता त्या ठीक आहे. आता लक्षात आलं कोण ग्रहण करू नये? जीवात्मा परमात्मा करू नये. कोण ग्रहण करावे? कुटस्थ आणि आभास करावा. आता आभास म्हणजे छाया. आता त्यासंबंधी थोडासा विचार करतात. हा आभास जीव भागात आहे का ईश्वर भागात आहे? दोन्हीकडे आहे.
आभास कोणीकडे दोन्हीकडे, फक्त अविद्येत पडला जो आभास त्याला आपण जीव म्हणतो आणि मायेत पडलेला आभास त्याला ईश्वर म्हणतो. त्या संबंधी आता पुढे बोलतात. आभासास छाया असेही म्हणतात. ती छाया म्हणजेच कोण? तो आभास. तो कुठे आहे बघा, जीव आणि ईश्वर या दोघाही मध्ये आहेत. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेते. म्हणजे अविद्या म्हणजे कंसात बुद्धी, हिच्यामध्ये पडलेला कुटस्थ चैतन्याचा आभास त्याला नाव येतं जीव. आणि व्यापक ब्रह्मचैतन्य त्याच्या आश्रयाने असणारी शुद्ध सत्वती माया, त्या मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला नाव येतं ईश्वर. म्हणून म्हणतात बघा, जीवाचा आभास कसा झाला? कर्मकर्ता किंवा उपासक आलं. आणि ईश्वराचा आभास जीवाच्या कर्म फलदाता किंवा उपास्य दैवत. आणि आता जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य दोन्ही एकच आहे. जीवाचा अधिष्ठान चैतन्य कुटस्थ चैतन्य, ईश्वराचं अधिष्ठान चैतन्य म्हणलं की ब्रह्मचैतन्य तेच आलं. आणि यांचे अधिष्ठान म्हणजे जीवाचे आणि ईश्वराचे अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्म या दोन्ही चैतन्याचे ठिकाणी काय नाही? कर्म करण्याचा किंवा फल देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. म्हणून आम्ही ऐक्य कोणास सांगतो? अधिष्ठान अंशात का आभास अंशात? ऐक्य अधिष्ठान अंशात ऐक्य सांगतो. आणि त्यामुळे तिथे कर्म करण्याचा व्यवहार आहे का फल देण्याचा व्यवहार आहे? वा, कोणताच व्यवहार नाही. कर्म करण्याचाही नाही, फल देण्याचाही नाही. कोणत्या अंशात? अधिष्ठान अंशात. मग ऐक्य अधिष्ठान अंशातलं व्हायला त्या अधिष्ठान अंशातल्या ऐक्याला काही बिघाड येत नाही. बरं, कर्म करण्याचा किंवा फल देण्याचा व्यवहार कोणत्या अंशात आहे? आभास अंशात. आणि तिथे भेद कोणाला मान्य आहे? दोघालाही मान्य आहे. त्यामुळे 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येईल का? कारण 96,000 श्रुती जे त्रयीत प्रतिपादन करतात म्हणजे द्वैत दिसतं, ते कशात आहे? आभास अंशात आहे. ते मान्यच आहे, ते मान्यच आहे. आणि 4,000 श्रुती ज्या तत्वमसी महावाक्य जे अभेद सांगतात, ऐक्य सांगतात, ते कोणत्या अंशात आहे? अधिष्ठान अंशात आहे. ते तुलाही मान्य आहे. त्यामुळे श्रुतीला व्यर्थत्व येईल का? नाही. हे कशाचं खंडन चाललं? युक्तीचं. तो म्हटलं याचा अंतर्भाव याच्यात म्हणजे जीवात्म्याचा परमात्म्यात, परमात्म्याचा जीवात्म्यात केला तर 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येईल. कधी आलं असतं? हे ऐक्य आभास अंशात सांगितलं असतं तर विरोध आला असता, आहे की नाही? विरोध कधी आला असता? 96,000 श्रुतीला ऐक्य आभास अंशात सांगितलं असतं तर विरोध आला असता. पण आभास अंशात आम्ही ऐक्य सांगत नाही, आहे ना? आभास अंशात आम्ही काय मानलेलं आहे? वा, भेद मानलेला आहे. आणि त्यामुळे कर्म उपासनेची संगती लागते. आणि अधिष्ठान अंशाच्या ठिकाणी कर्म करण्याचे व्यवहार आहे का? फल देण्याचे व्यवहार आहे का? कसलाच व्यवहार नाही. मग त्यामुळे त्यांचं ऐक्य होऊ शकतं की नाही? मग श्रुतीची ऐक्य सांगते कोणत्या अंशात? श्रुतीचे अधिष्ठान अंशात. श्रुतीचे ऐक्य सांगते कोणत्या अंशात? अधिष्ठान अंशात. आणि कर्म उपासनाचे व्यवहार श्रुती सांगते कोणत्या अंशात? आभास अंशात. आभास अंशात जिथे कर्म उपासना श्रुतीने सांगितले तिथे भेद आम्हाला मान्य आहे. आणि अधिष्ठान अंशामध्ये जिथे श्रुती ऐक्य सांगते तिथे कर्म उपासनाचे व्यवहारच नाही. म्हणून ऐक्य ऐक्यच ठिकाणी आहे आणि कर्म उपासनेच ठिकाणी आहे ना? ज्याचे याच त्याचे त्याच तुके अनेक असं घातली. त्यामुळे तू भांडू नको, भांडण्याचं काही कारण नाही. आणि जीव ब्रह्म ऐक्य निश्चय व्हायला काही हरकत नाही. कारण जीव ब्रह्म ऐक्य सांगताना आम्ही कशात ऐक्य सांगत नाही? आभास अंशात सांगत नाही, आहे ना? आणि कर्म उपासना श्रुती सांगत असताना ती कशात सांगत नाही? अधिष्ठान अंशात सांगत नाही. मग श्रुती ज्या वेळेला कर्म उपासना सांगते ती कशात? आभास अंशात. तिथे भेद आम्हाला मान्य आहे. आणि श्रुती ज्या वेळेला ऐक्य सांगते ते कशात? अधिष्ठान अंशामध्ये. ते ऐक्य तुलाही मान्य आहे, बरोबर ना? त्यामुळे श्रुतीला विरोधत्व येत नाही. म्हणजे कशाचं खंडन झालं? युक्तीचं खंडन. ठीक ना? बघा आता ते शब्द बघा पुन्हा. ते म्हणतात बघा, आभासास छाया असेही म्हणतात. ती छाया म्हणजेच तो आभास जीव आणि ईश्वर या दोन्ही मध्ये आहे. बघा, त्यात जीवाचा आभास काय झाला? कर्म करता. पंक्ती बघून बोलत चालायचा. जीवाचा आभास झाला कर्म करता आणि ईश्वराचा आभास आहे कर्माचा फलदाता. जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य. जीवाचा अधिष्ठान चैतन्य त्याचं नाव कुटस्थ चैतन्य. ईश्वराचा अधिष्ठान चैतन्याचं नाव ब्रह्मचैतन्य. या दोन्ही चैतन्याशी ठिकाणी काय नाही? कर्म करण्याचा व्यवहार नाही, फल देण्याचा व्यवहार नाही, उपासनेचा व्यवहार नाही, उपास्य दैवतेचा सुद्धा व्यवहार नाही. ते अव्यवहार्य तत्व आहे. त्या ठिकाणी कुठलाही व्यवहार नाही. कारण व्यवहार परिचिन्नात घडतो का व्यापकात? छान, परिचिन्नात घडतो. आणि कुटस्थ ब्रह्मचैतन्य काय? व्यापक आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कुठलाही व्यवहार नाही. आणि हे दोन्ही आभास काय? परिचिन्न आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी व्यवहार आहे. एकाच ठिकाणी कर्म करण्याचा आहे, एकाच ठिकाणी फल देण्याचा आहे. एकाच ठिकाणी कर्म करण्याचे व्यवहार कोणत्या आभासाच्या ठिकाणी? अविद्येतल्या, आहे ना? ज्या ठिकाणी फल देण्याचे व्यवहार कोणत्या आभासाच्या ठिकाणी? मायेतल्या आभासाच्या ठिकाणी फल देण्याचे व्यवहार म्हणून त्याला आपण कर्म फलदाता ईश्वर म्हणतो. आणि अविद्येतल्या आभासाच्या ठिकाणी कर्म करण्याचे व्यवहार त्याला म्हणून कर्म करता जीव म्हणतो. एक झाला करता, तो फलदाता, हा आहे ना? म्हणजे तो हा अकर्ता भोगता आणि तो अकर्ता भोगता. मग त्या आभासाच ठिकाणी हे धर्म आहे. आणि आभासामध्ये भेद तुलाही मान्य आहे आणि आम्हालाही मान्यच आहे. म्हणून म्हणतात बघा, कुटस्थ आणि ब्रह्म या दोन्ही चैतन्याच्या ठिकाणी कर्म करण्याचा
किंवा फल देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. कारण दोन्ही ठिकाणी चैतन्य अंश कसा आहे, असंग पुन्हा एकरूप आहे, त्याच्यात काही नाही, भेद नाही, कुठलाच भेद नाही. तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद. सहज विनोद केला म्हणजे आभास अंशामध्ये भेद आहे देवा, तो तुलाही मान्य मलाही मान्य आहे ना. विनोद आणि भेद बोलतो तो आभास अंशामध्ये, आणि ऐक्य सांगतो ते अधिष्ठान अंशामध्ये. बरं, आभासिक असणारे जे आभासातलं जे ऐक्य ते आभासिकच आहे, म्हणजे ते औपाधिकच आहे. आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही, म्हणून आभास अंशामध्ये भेद आहे, त्यामुळे श्रुतीला व्यर्थत्व नाही. आणि अधिष्ठान अंशामध्ये अभेद आहे, त्यामुळे ऐक्यनिष्ठ ठेवायला हरकत नाही. चैतन्य अंशात भेद मानणे निंद्य असून तो भेद मानणारा संसार धर्मातून सुटणे शक्यच नाही. चैतन्य अंशामध्ये म्हणजे अधिष्ठान अंशामध्ये भेद कधी पाहता कामा नाही. आणि जो भेद पाहिल ना तो निंदनीय भेद पाहणार आहे, त्याची मुक्ती स्वतराम कधी शक्यता नाही. कारण भेद ज्ञानी मनुष्याला कधी म्हणजे अधिष्ठान अंशामध्ये जो भेद पाहतो तो कधी मुक्ती त्याला प्राप्त होऊ शकत नाही. तो कधी म्हणेल तुका म्हणे मुक्ती परनिल नवरी उरलं आहे, कधीच म्हणणार नाही आहे ना. आणि मग जो अधिष्ठान अंशामध्ये आभेद पाहतो तो लगेच म्हणेल याची देही याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा, तुका म्हणे मुक्ती परनिले नवरी आता दिवस चारी खेळी मिळे. बरं, तो नाही म्हणला तरी मुक्ती श्री स्वतः येईल आणि त्याच्या गळ्यात माळा घालेल. माऊली म्हणतात गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैरागे निरपेक्षचा गळा घेऊशीत पावे. ती स्वतः येईल, त्याच्या गळ्यात माळ घालेल आणि त्याचा स्वीकार करेल. जसं लक्ष्मी माता, तिला विष्णूची इच्छा का विष्णूला तिची इच्छा? तिला विष्णूची इच्छा. विष्णूने मान फिरवली तरी पुन्हा पुन्हा ती पुढे आली, कारण तिला माहिती हेच आपल्याला योग्य आहे. तसा विरक्त संपन्न अधिष्ठान अंशामध्ये अभेद जाणणारा महात्मा ती मुक्तिरूपी बाळा स्वतः येईल आणि त्याच्या गळ्यात माळा घालेल. त्याने ढकलून दिलं तरी नवजे दुरी दौडिता मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. आणि होय सांगवायशी तुका म्हणे. कशामध्ये अभेद पाहिला तर अधिष्ठान अंशामध्ये, आणि उपाधी रूपाने कशात भेद पाहिला तर आभास अंशामध्ये. कारण कर्म उपासनाचे व्यवहार कोणत्या आभासाच्या ठिकाणी, कोणत्या अंशाच्या ठिकाणी? आभास अंशाच्या ठिकाणी. आणि ऐक्य कोणत्या अंशाच्या ठिकाणी? अधिष्ठान अंशाच्या ठिकाणी. म्हणून अधिष्ठान अंशाच्या ठिकाणी ऐक्य सांगतात त्यालाही विरोध नाही, आणि आभास अंशामध्ये भेद सांगतात त्यालाही विरोध नाही. मग कर्म उपासनेच्या ठिकाणी आणि ज्ञान तत्वज्ञानाचा विचार तत्वज्ञानाच्या ठिकाणी, ठीक ना, असं सांगताना बोलतात बघा. आता हे युक्तीचं खंडन जे आता आपण बोललो त्या संबंधी म्हणतात, म्हणजे चैतन्य अंशात भेद मानणे निंद्य असून तो भेद मानणारा संसार धर्मातून सुटणे शक्यच नाही. आता ते युक्तीचं जे खंडन आता बोललो त्याचा थोडासा आशय बघा. आता जीव आणि परमात्मा यांची एकता मानली असता तो काय म्हटलं होता, जीवात्म्याचा परमात्म्यात अंतर्भाव केला तर कोण राहणार नाही, कर्म करता किंवा उपासक. आणि परमात्म्याचा जीवात्म्यात केला तर उपास्य दैवत किंवा कर्म फलदाता. तर हेही तुझं बोलणं बरोबर नाही, कारण आभास अंशामध्ये भेद आम्हाला सुद्धा मान्य आहे, ते सांगतात बघा. आता जीव आणि परमात्मा यांची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य काय होतील? निष्फल होतील. शहाणवा जर श्रुतीला व्यर्थत्व येईल असा कोण बोलला होता? पूर्वपक्ष. त्याचा थोडक्यात अनुवाद करून त्याला उत्तर देतात. अशी तुझी काय होती? शंका होती. ती शंकाच काय झाली? निष्फळ झाली. शंकेशी किर ठाव परी न धरावी तुआ, तो अंतरिक्ष म्हणे राया, तो आपुसली हरीची माया, हा प्रश्नची गेला वाया. तसं गुरुदेव म्हणतात तुझी शंकाच निरर्थक ठरली, कारण आभास अंशामध्ये भेद आम्हाला मान्यच आहे. त्यामुळे कर्म उपासना प्रतिपादक 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येत नाही. ते सांगताना बघा काय बोलतात. अरे बाबा, तुझी जी शंका होती ती शंकाच निष्फळ झाली. तू म्हटलं काय कारण? म्हणजे कारण असं आहे का जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्यांश कसा आहे बोला, एकच असला तरी चैतन्यांश म्हणजे कोण? कुटस्थानी ब्रह्म. हे दोन्ही एकच असले तरी चैतन्यांश म्हणजे अधिष्ठानांश. कुटस्थानी ब्रह्मचैतन्य, जीवातला अधिष्ठान कुठंच चैतन्य आणि ईश्वरातलं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य. हे दोन्ही तत्वात एक असले तरी त्यांच्यामध्ये भेद आहे की नाही? कोणता? औपाधिक भेद आहे. म्हणजे त्या ब्रह्मचैतन्याचा मायेमध्ये पडलेला आवाज त्याचं नाव ईश्वर, आणि त्याच कुटस्थ चैतन्य नाव आलं त्याला, त्याचा अविद्येमध्ये पडलेला आवाज त्याचं नाव जीव. आणि या दोघा आभास अंशामध्ये काय आहे? भेद आहे. आणि कर्म उपासनेच्या व्यवहार तिथे खुशाल घडेना, त्याला काही प्रतिबंध नाही. बघा काय म्हणतात. कारण जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्यांश एकच असला तरी त्या जीव ईश्वराचे आभास कसे आहेत? भिन्न आहेत. अशी जीव ईश्वर स्वरूपाची स्थिती असल्यामुळे जीव ईश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारे महावाक्य. मग जीव ईश्वराचे एकत्व बघा, एकत्व प्रतिपादन करणारी कोणती वाक्य आहेत? महावाक्य. काय? पहिलं तत्वमसी, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म. आणि हे काय? महावाक्य. आणि हे काय सांगतात? जीव ब्रह्माचं ऐक्य. पण कोणत्या अंशात? अधिष्ठान अंशात ऐक्य सांगतात आहे ना. आणि हे अधिष्ठान अंशात ऐक्य सांगत असताना आभास अंशातल्या भेदाला काही बाद येतो का? काही नाही.
बरं आभास अंशातला भेद पाहत असताना अधिष्ठानाच्या एकरूपतेला काही बाध आहे का? आहे ना. घटाकाश मटाकाश म्हणताना महाकाशात काय अंतर पडलं? काहीच नाही. आणि त्या सगळ्यातलं महाकाश एक पाहिलं तर घटाकाश मटाकाशाचं काय बिघडलं? काहीच नाही. मग घटाकाशाच्या ठिकाणी कर्म करण्याचा व्यवहार आहे, मटाकाशाच्या ठिकाणी फल देण्याचा व्यवहार आहे, आणि त्या दोन्हीतल्या पोकळीच्या ठिकाणी पाहिलं तर ते एकच आहे. तसं अविद्या माया रूपी घटमट आहे आणि त्याच्यात पडलेला आभास ठिकाणी कर्म करणं किंवा उपास फल देण्याचा व्यवहार आहे, पण दोन्हीतलं अधिष्ठान चैतन्य मात्र एकच आहे. म्हणून ऐक्य सांगणाऱ्या श्रुती महावाक्य कोणत्या अंशात? अधिष्ठान अंशामध्ये. आणि भेद प्रतिपादन करणाऱ्या कर्म उपासना प्रक्ष 96,000 श्रुती कोणत्या अंशामध्ये? आभास अंशामध्ये. म्हणजे आभास कर्म उपासना प्रतिपादन केल्या त्या कोणत्या अंशाकरता? आभास अंशाकरता. आणि ऐक्य सांगणाऱ्या श्रुती कोणत्या अंशामध्ये? अधिष्ठान अंशात. मग अधिष्ठान अंशात जे ऐक्य आहे तिथे काय नाही, कर्म उपासनेचे व्यवहार नाही, म्हणून ते ऐक्य व्हायला हरकत नाही. आणि आभास अंशामध्ये काय आहे? भेद आहे. आपला आभास अंशामध्ये भेद असल्यामुळे तिथे ऐक्याचा व्यवहार नाही. जिथे कर्म उपासनेचा व्यवहार आहे तिथे भेद लागतो, तो भेद आहेच आहे. आणि जिथे अधिष्ठान अंशामध्ये आभेद लागतो तो आभेदही आहेच आहे. त्यामुळे कोणत्या श्रुतीला व्यर्थत्व येणार? कुठल्याच श्रुतीला व्यर्थत्व येणार नाही. ठीक ना. ठळक अक्षरात देतात लगेच बघा. कारण जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्य अंश कसा आहे? एकच असला तरी जीव ईश्वराचे आभास कसे आहेत? भिन्न भिन्न आहे. म्हणजे जीव ईश्वराचे म्हणजे तिथे लावून घ्यायचा, अविद्येत पडलेला आभास तो जीव आणि मायेमध्ये पडलेला आभास तो ईश्वर. हे आभास दोन्ही काय भिन्न आहे. कारण अविद्येमध्ये पडलेला आभास जीव कसा आहे? अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र. आणि मायेमध्ये पडलेला आभास ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र. या रूपाने त्यांच्यामध्ये काय आहे? भिन्नता आहे. अशी जीवेश्वर स्वरूपाची स्थिती असल्यामुळे आता ठळक अक्षरात जीवेश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी कोणती वाक्य? महावाक्य. त्या जीवेश्वराच्या अधिष्ठान चैतन्य अंशाच्या ठिकाणी काय करतात? एकत्व प्रतिपादन करतात. म्हणजे ऐक्य सांगणारे महावाक्य कशात ऐक्य सांगतात? अधिष्ठान अंशामध्ये. अर्थात कोणत्या दोन चैतन्यामध्ये? चारपैकी बरोबर. आणि कुटस्थ चैतन्य. ठीक ना. मग सुचैतन्य म्हणजेच कुटस्थ चैतन्य. मग ऐक्य सांगणारी महावाक्य कोणत्या अधिष्ठान अंशात ऐक्य सांगतात? अधिष्ठान अंश म्हणजे कोण? कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. या दोघांमध्ये काय सांगतात? ऐक्य सांगतात. म्हणजेच कोणत्या अर्थात ऐक्य सांगतात? वाच्यार्थात का लक्षार्थात? लक्षार्थात ऐक्य सांगतात. आणि कर्म उपासना सांगणाऱ्या 96,000 श्रुती कोणत्या अंशात भेद सांगतात? आभास अंशामध्ये आहे ना. मग आभास अंशामध्ये भेद सांगतात तिथे भेद आम्हाला मान्य आहे. आणि अधिष्ठान अंशात ऐक्य सांगतात ते तुलाही मान्य आहे. मग सांग बरं, तुझं भांडण आहे का आमची तक्रार आहे? काहीच नाही. तुझंही बरोबर आहे आणि आमचंही चुकीचं नाही. मग पहिलं तुला आक्षेप का आला? कारण जिथे भेद पाहायला पाहिजे तिथे तू काय पाहायला लागला होता? आभेद. आणि त्यामुळे ही शंका आली होती. पण आता शंकेला काही अर्थ राहिला नाही. म्हणून म्हणतात जीवेश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्य त्या जीवेश्वराच्या अधिष्ठान चैतन्य अंशाचेच एकत्व प्रतिपादन करतात. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य किती हजार? 96,000. वर आभेद प्रतिपादन करणार म्हटलं का 4,000. आणि भेद प्रतिपादन करणार म्हटलं कर्म उपासना तर 96,000. 80 आणि 16 बरोबर 96,000 वेदवाक्य जीवेश्वराच्या कशात भेद प्रतिपादन करतात? आभासात भेद आहे म्हणून कर्म उपासना प्रतिपादन करतात असे समजा. सरळ काय? 4,000 श्रुतीचे आभेद सांगतात ना, त्या आभास आपला अधिष्ठान अंशामध्ये जाणावं. आणि 96,000 श्रुतीचे भेद प्रतिपादन करतात ना, तो आभास अंशामध्ये जाणावं. आभास अंशामध्ये श्रुती भेद सांगतात, तो भेद आम्हाला मान्य आहे. आणि अधिष्ठान अंशामध्ये श्रुती आभेद सांगते, तो आभेद तुलाही मान्य आहे. फक्त तुला ही शंका का आली होती? कारण तू अधिष्ठान अंशामध्ये आभेद असताना तिथे काय पाहू लागला होता? भेद पाहू लागला होता. तर हे आता तुझी शंका निरसन झाली. कारण श्रुतीला व्यर्थत्व येत नाही. कारण आभास अंशामध्ये आम्हीच ऐक्य करत नाही. जीवात्म्याचा परमात्म्याचा जीवात अंतर्भाव केला तर 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येईल. पण यांचं ऐक्य करण्याची गरज आहे का? गरजच नाही. कारण आभास अंशामधलं ऐक्य आम्हाला करायचंच नाही. आम्हाला ऐक्य कोणाच करायचं? अधिष्ठान अंशामध्ये करायचं का? आईचे फक्त ते जाणून घ्यायचं एवढंच. म्हणून कर्मोपासना प्रतिपादक वेदवाक्य जीव ब्रह्माच्या आभासात भेद आहे म्हणून कर्मोपासना प्रतिपादन करतात. म्हणजे ठळक वाक्य पूर्ण घ्या एकदा. जीव ईश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्य म्हणजे 4,000 श्रुती त्या जीव ईश्वराच्या अधिष्ठान चैतन्य अंशाच्या ठिकाणी एकत्व प्रतिपादन करतात. म्हणजे कोणते दोन चैतन्य? कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. आणि पुढे बघा आता. कर्मोपासना प्रतिपादक वेदवाक्य जीव ईश्वराच्या आभासात भेद सांगतात. म्हणजे कोणते दोन चैतन्य? जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य. आणि म्हणून कर्मोपासना प्रतिपादन करतात असे समजणे काय आवश्यक आहे? म्हणजे भेद सांगतात ते आभास अंशामध्ये आणि कर्म उपासनाचं प्रतिपादनाचा विचार तिथे आहे.
आणि अभेद सांगतात तो अधिष्ठान अंशामध्ये, म्हणजे ऐक्य प्रतिपादन करणाऱ्या श्रुती तिथे आहे. अधिष्ठान अंशामध्ये ऐक्य प्रतिपादन करणाऱ्या ज्या श्रुती आहे तिथे कर्म उपासना प्रतिपादक वाक्याचा विरोध नाही. आणि कर्म उपासना प्रतिपादक आभास अंशामध्ये भेद सांगणाऱ्या श्रुती आहे ते त्या अभेद सांगणाऱ्या श्रुतीचा तिथे विरोध नाही. कारण भेदचा प्रतिपादन केला तो आभास अंशामध्ये दोघालाही मान्य आहे, आणि अभेद प्रतिपादन केला तो अधिष्ठान अंशामध्ये दोघालाही मान्य आहे. मग कोणत्या दोन चैतन्याचा अभेद आहे, कोणत्या दोन चैतन्याचा भेद आहे? बोला. 4 चैतन्यापैकी. बरोबर आहे. ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्याचा अभेद आहे, आणि जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्याचा भेद आहे. मग जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्याचा भेद आहे म्हणजे कोणत्या अर्थात भेद आहे? आभास अंशात आहे, वाच्यार्थात भेद आहे ना. कोणत्या अर्थात भेद आहे? म्हणजे आभास अंशात अर्थात वाच्यार्थात भेद आहे. आणि कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य यांच्यामध्ये अभेद आहे म्हणजे कोणत्या अर्थात अभेद आहे? लक्ष्यार्थात अभेद आहे. मग वाच्यार्थाने भेद आणि लक्ष्यार्थाने अभेद. बरं, वाच्यार्थात जो भेद आहे तो औपाधिक का वास्तव? औपाधिक आहे. आणि लक्ष्यार्थात जो अभेद आहे तो औपाधिक का वास्तव आहे ना. म्हणून वास्तव अभेद आणि कल्पित भेद, आणि वास्तव अभेदाची कल्पित भेद काय करत नाही? लाभाने करत नाही. म्हणून भेदाचा व्यवहार खुशाल घडेना कर्मोपासनेचा आहे ना. आणि म्हणून भेद पाहायचा आणि अभेद जाणायचा, भेद पाहायचा आणि अभेद जाणायचा. म्हणून हेच तर भगवंत म्हणतात, हे सर्वस्व आमचे गूढ परे दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देऊन कवाड हृदय भोगी. कारण माझं तुझ्यावर प्रेमच एवढं आहे. कारण मी कोणालाच सांगितलं नाही. जेनं सांगायची माता देवकीशी, जेनं सांगितली पित्या वसुदेवाशी, जेनं सांगितले बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुना तुझशी बोलत असे. कारण तू आमचा तेवढा सखा आहे. इथे उयतमम शास्त्र मेदमुक्त मयानग एतद बुद्ध्वा बुद्धिमानुष्यात कृतकृतश्च भारत. आणि तुलाच का सांगितलं? सखे ती मातवा प्रसभम यदुक्तम. तुझ्यावर माझं तेवढं स्नेह आहे, प्रेम आहे, तू तेवढा माझ्याशी अनन्य आहे. आणि हेच गुण याच्यातलं गोपनीय काय असणार? याच्यापेक्षा अजून काय गोपनीय असू शकतं? हे कर्मातलं असेल ना गुह्य म्हणतात, उपासनेतला असेल त्याला गुह्यत्तर म्हणतात, आणि ज्ञानातला असेल त्याला गुह्यतम म्हणतात. आता इथे कर्माचाही उलगडा झाला आपल्याला. त्रिपुटी कशात आहे? आभास अंशात. उपासनेचाही उलगडा झाला तिथे त्रिपुटी कशात आहे? आभास अंशामध्ये. आणि ज्ञानाचा उलगडा झाला तिथे ऐक्य कशामध्ये? अधिष्ठान अंशामध्ये. आता काही तक्रार नाही, कलह नाही आहे ना. मी तू पण जाऊ दे दोरीने एकाचे घोंगडे पांघुरात. मग मी तू पण राहील की नाही? मी तू पण राहील. आणि एक घोंगडं होईल की नाही? एक घोंगडं होईल. एक घोंगडं होईल ते कोणत्या अंशात? अधिष्ठान अंशात. आणि मी ते पण राहील ते कल्पित आभास अंशामध्ये. बरं, कल्पित आभास अंशातला मी तूपणा हा व्यवहारात ठेवला आणि अधिष्ठान अंशातला ऐक्य जाणलं, आणि मग अशी जाणून भक्ती केली तर तो ज्ञानी कोण होईल? ज्ञानी तो आत्मेव मतम, ज्ञानी तो आत्मा माझा. मग हा ज्ञानी भक्त आहे जो जाणून करतो मीच होऊनी पांडवा करती माझी सेवा. मीच होणं म्हणजे अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्याचं ऐक्य जाणं. आणि तरी मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा. मग सेवाही करतात. तो परमात्मा पांडुरंग आमचा आराध्य दैवत आहे. आम्ही काय होईन भिकारी पंढरीचा वार करी. पुन्हा हे आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण करोत जपादी करोत तपादी साधने कोणी साधतो गोरांजने आम्ही नवजो तया वाचा वाटा नाचू पंढरी चवटा असंही म्हणणार. मग तो कोबरा आहे तुमचं, तो कोबरा आहे म्हणजे ते बोलणं खरं का हे बोलणं खरं का? दोन्ही खरं आहे ना. आम्ही नामाचे धारक हे कोणत्या अंशात? बरोबर आहे, आभास अंशात. कोणत्या? साभास अंशामध्ये. आभास अंशामध्ये आम्ही नामाचे धारक, आणि अधिष्ठान अंशामध्ये तुझं मज नाही भेद. मग आपल्याला वाटतं तो कोबरा अशा काय दोन तोंडी का बोलतात? दोन तोंडी नाही, त्यांचा तोंडाचा भाव आपल्याला कळाला आहे. ज्या वेळेला ते मुमुक्षू करता बोलतात त्यावेळेला तुझं मज नाही भेद आहे ना. आणि सामान्य जीवा करता बोलतात मग आम्ही नामाचे धारक. अधिकार तैसा करू उपदेश साहेब जे त्यास तेची देव मुंगीवरी भार गजाचे पालन घालत आहे कोण कार्यसिद्धी. म्हणजे अधिष्ठान अंशामध्ये काय आहे? अभेद आहे. तिथे भेद अभेदच जाणला पाहिजे. आणि आभास अंशामध्ये औपदी भेद आहे, तिथे भेद पाहायला तरी हरकत नाही. आणि खरं तिथे अभेद जाणला तर सोने पे सुहागा, चंदनाला काय म्हणतात सुगंध, आणि सोन्याला सुगंध चंदनाला फूल आहे ना, आणि उसाला फळ असा तो प्रकार होईल. पण ठीक आहे, आभास अंशामध्ये भेद पाहिला तर काही हरकत नाही, पण अधिष्ठान अंशातला अभेद जाणल्याशिवाय राहू नये. झालं 1 मिनिटात आता हे 2 पंक्ती एवढ्या पूर्ण करून घेऊ. बघा, जोपर्यंत ईश्वर बघा आता शेवटी पहिलं श्रुतीचं खंडन केलं, आता युक्तीचं केलं ठळक अक्षरात, आणि आता इथून पुढचे जे पंक्ती ना अनुभूतीचं. तो म्हटलं तर मी पापुण्याचं करता सुख दुःखाचं भोगता जन्म मरण धर्मवान संसार निवृत्तीची इच्छा आणि ब्रह्माष्टकरी यापैकी काहीच नाही.
मग आमचं ऐक्य होईल कसं? माझ्या ठिकाणी भासतात तरी परमात्म्याच्या ठिकाणी भासत नाही. अरे पण तुझ्या ठिकाणी भासतात आणि त्याच्या ठिकाणी भासत नाही का? तुझ्या आभास अंशाच्या ठिकाणी भासतात, त्याच्याही आभास अंशाच्या ठिकाणी भासतात. त्याच्या आभास अंशाच्या ठिकाणी काय भासतो? कर्मफल जाता, इकडे कर्म करता, तिकडे प्रकाशक, इकडे प्रकाशक, तिथेही भासतात, तिथेही भासतात. आणि अधिष्ठान अंशाच्या ठिकाणी तुझ्या कुठंच निर्विकार आहे, ते ब्रह्म निर्विकार आहे ना. म्हणजे भासणारा व्यवहार कुठे? आभास अंशात. आणि ज्या ठिकाणी व्यवहारच नाही ते अधिष्ठान अंशात. त्यामुळे अधिष्ठान अंशाला ऐक्य जाणलं बरं. त्या अधिष्ठान अंशात जर भेद पाहिलं तर तो म्हणतो मज लागी शरण निर्गेची जीवत्वेची अशी धिक या बोली न लजेची प्रज्ञा केवी. म्हणून अधिष्ठान अंशामध्ये ऐक्य जाणलंच पाहिजे. आणि लोक व्यवहारात भेद पाहण्याकरता म्हणून आभास अंशातला भेद वरवर जाणला, पण त्याच्यात सुद्धा तोही वास्तव मानायचा नाही, कारण तो औपाधिकच आहे. म्हणून औपाधिक भेद मानावा आणि वास्तव अभेद जाणावा. आणि असा जो जाणतो तो परमात्म्याला सर्वाधिक प्रिय होतो. कारण तो कोणता भक्त होतो? अर्थ होतो का अर्थार्थी होतो का जिज्ञास होतो का ज्ञानी होतो? तो ज्ञानी भक्त. ज्ञानी तो आत्ममे मतम, ज्ञानी तो आत्मा माझा. आणि त्या भक्ताची गुरु किल्ली परमात्म्याने ते आपल्याला सांगितलेली आहे. बघा, जोपर्यंत जीवाभास ईश्वराहून आपणास भिन्न समजतो तोपर्यंत त्या जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नतेकरिता काय करावं? कर्म आणि उपासना केलीच पाहिजेत. म्हणून जोपर्यंत तू आपल्यास मी ब्रह्म आहे असे कसे जाणणार नाही, निसंदेह म्हणजे संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी चितळ भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय अक्षयंतीच्या असे कर्माने तस्मिन दृष्टी परावरे. असा ग्रंथीचा भेद संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय असं होणं याला निसंदेह म्हणतात. असं निसंदेह जाणणार नाही तोपर्यंत तुझ्या ठिकाणचे दिनित्व, दुःखित्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, जन्ममरण धर्म वगैरे सगळे काही नष्ट होणार नाहीत. झाले तरी त्यांची कोणती निवृत्ती होणार नाही, आत्यंतिक निवृत्ती होणार नाही. इतकेच नाही तर तू आपल्या स्वरूपाहून परमात्म्याला काय समजला? भिन्न मानलास तर तू परमात्माच तुला काय करणार? दुःखाला कारण ठरणार. कारण तू म्हणणार मला माझे भिन्न पाहतो, मला अरे माझा अंश तू आणि माझ्याहून भिन्न पाहतो. एखादा मुलगा बापापासून जन्माला आला आणि तू बापापासून स्वतःला भिन्न मानायला लागला, बापाला आवडेल का ते? आणि हा त्वमेव माताचा पिता त्वमेव, हा तर माता पिता आहे, आपला जनक जननी सर्वत्व आहे. आणि त्यापासून आपण जर स्वतःला भिन्न मानायला लागलो तर ते परमात्म्याला गोष्ट आवडणारी नाही. म्हणून वेदात असे प्रतिपादन केले आहे की जो भेद पाहतो ना तो दुःखरूप मृत्यूचा काय होतो? भक्ष होतो. ती श्रुती ही आहे, यह इह नाना एव पश्यती स मृत्यू मृत्यू आपनोती. तो मृत्यूचाच भक्ष होतो जो देवात आणि आपल्यात भेद पाहतो. आणि जो देवात भेद ज्याने अभेद पाहिला तर माऊली म्हणतात ते मरणा ऐलीचकडे मज मिळून गेली पुढे ते मरणे अनेकीकडे जातील केवी. आहे ना, का ज्याने अभेद पाहिला ना तो मरण येण्याच्या अगोदरच मरणाया आधी राहिलो मरून. देहाचं तादात्म्य सोडून तो परमात्मा स्वरूप होऊन राहतो. आणि जो भेद पाहतो तो मग पुनरपी जननम या फळाला तो प्राप्त होतो. म्हणून वेदामध्ये असे प्रतिपादन केले आहे की जो भेद पाहतो तो दुःखरूप मृत्यूचा भक्ष होतो. याकरता मी ब्रह्म आहे असा काय कर? निश्चय कर. आणि काय हो? कृतार्थ हो. म्हण अगदी कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पायी रिकामा फावले त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी असं म्हणतो. आणि म्हणता म्हणता काय होईल? जर नसेल अनुभूती तू करत राहा, असाच निश्चय कर, कारण हाच निश्चय तुला खरं फळ प्राप्त करून देणारा आहे. असं म्हटल्याच्या नंतर तू म्हटलं गुरुदेव करतो निश्चय, पण म्हणजे पण काय? आता काय कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान. ह्या निश्चय करण्याचं फळ काय? ब्रह्मज्ञान. पण मग असा निश्चय कोणाला होतो? म्हणजे कोणाला म्हणजे जीवाला. पण जीवात किती गोष्टी आहेत? 3. 1 कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब. मग त्यापैकी मी ब्रह्म आहे असं ज्ञान या तिघापैकी कोणाला होतं? असा त्याने प्रश्न केला. म्हणजे कुटस्थाला होतं का बुद्धीला होतं का बुद्धिस्थ चिदाभासाला होतं? आहे ना, नेमकं हे ज्ञान होतं कोणाला? असा प्रश्न केला. गुरुदेव त्याचं उत्तर देणार आणि आभासाच्या 7 वाजता पुढे येणार. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडली